सोशल मीडियावरती एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय। या व्हिडिओमुळे तुम्ही खरेदी करत असलेलं सोनं जरी ते ब्रँडेड असलं तरी ते खोटं असण्याची शक्यता निघू शकते। ते सोनं खोटं निघू शकतं आणि याचीच सत्यता तपासण्यासाठी पडताळण्यासाठी आपण पुण्यातल्या प्रसिद्ध अशा पीएन गाडगिळ अँड सन्स या सराफी पेढीवरती आलेलो आहोत। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। या ठिकाणी कॅरोटोमीटर नावाचं एक मशीन आहे ज्यामध्ये सोन्याची शुद्धता तपासली जाते आणि त्यावरून सोनं खरं आहे खोटं आहे किती शुद्ध आहे हे तपासलं जाऊ शकतं। हे कॅरोटोमीटर आहे याच्यामध्ये आजच्या पद्धतीनं सोनं ठेवण्यात येतं आणि या कॅरोटोमीटर तुम्हाला या कॉम्प्युटरची जी स्क्रीन आहे त्यावरती सांगतं की हे सोनं किती कॅरेटचं आहे। मात्र याला एक मर्यादा आहे। कॅरोटोमीटर जे आहे ते 0.5 मिलीमीटरपर्यंतच सोन्याची शुद्धता तपासू शकतो। त्यापेक्षा जर जाड सोनं असेल ते दागिने असतील ते बिस्किट असेल किंवा इतर काही वस्तू असेल तर ते या कॅरोटोमीटरला तपासता येत नाही। कॅरोटोमीटरची ही एक मर्यादा आहे। त्यासाठी हे सोनं वितळवावंच लागतं। त्यामुळे तुम्ही जर सोन्याचं बिस्किट किंवा दागिने घेतले आणि ते जाड असतील तर ते वितळवल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही ते किती कॅरेटचे आहेत आणि ते खरे सोन्याचे आहेत किंवा त्यामध्ये आतमध्ये काय आहे। 30 सेकंदात हे कॅरोटोमीटर आपल्याला सांगतं सोन्याचं कॅरेट हे कुठे आपल्याला दिसतं हे आपण पाहू शकतो। इथं त्याचं कॅरेट दिसतं ह्या सोन्याच्या दागिन्याचं आणि वरती इतर त्याची माहिती देण्यात येते। हे जे कॅरोटोमीटर आहे त्याची किंमत किमान 16 लाख रुपये आहे। त्यामुळं ह्या नावाजलेल्या मोठ्या सराफी पेढ्या आहेत त्या ठिकाणी हे कॅरोटोमीटर चांगल्या क्वालिटीचं मिळू शकतं। मात्र जे छोटे सराफ आहेत त्यांच्याकडे हे कॅरोटोमीटर असेलच असं नाही आणि त्यामुळं तुमची फसवणूक देखील होऊ शकते। मात्र सोन्यातली होणारी फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही ब्रँडेड सराफांकडून सराफ व्यावसायिकांकडून आणि बिलासहित व्यवहार करणं फायद्याचं राहणार आहे। कॅमेरामन किरण काजळेसह नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।